पहिल्यांदा संधी आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय सगळ्यांना संधी. आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मुंबईला जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत तरी कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही. अध्यक्ष महोदय, लोकांची हात वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामं धंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा आहे जर हे जास्त, म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. अध्यक्ष महोदय, तांदळामध्ये होणारी भेसळ कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही, प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब, लॅबच नाही आहेत. झालं ना आता, एक त्याचे मिनिट. उत्तर झाले ना, एकदा झाले, दोनदा झाले, अध्यक्ष महोदय, तीनदा झाले. अध्यक्ष महोदय, लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅबमधनं रिपोर्ट फेल होईल. लॅबमधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है. अध्यक्ष महोदय, आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, एवढं मोठं डिपार्टमेंट आणि आजपर्यंत भातकळकर साहेबांसारख्या माणसाने. प्रशांत बंब विचारा तुम्ही. आता प्रश्न आम्हाला हे सांगा की संधी देणार नाही. मी प्रश्न विचारणार नाही तर संधी देणार नाही. तुम्ही लॅबोरेटरीज फायनल चांगल्या कधी सुरू करणार ते सांगा. त्या अद्ययावत कधी करणार? किती कालावधीमध्ये लॅबोरेटरीज कामाला लागणार? कुठे कुठे नव्या लॅबोरेटरीज उघडणार? आणि एवढे दिवस या लॅबोरेटरीज उघडल्या नाहीत, त्यांच्या मशिनरीज चेंज झाल्या नाहीत, याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकणार? आणि याचा सरकार या लॅबोरेटरीजमधून निघालेल्या रिपोर्टचा व्हाईट पेपर काढणार का? मला काही माहिती आहे का, म्हणजे ड्रग माफिया आणि तुकाराम मुंडे काही जर समजत नाही. आयडिया नाही, काय आयडिया नाही. आय एम हिअरिंग फ्रॉम, मला काय आयडिया नाही. म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे. बदली करण्यासाठी आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स. ड्रग माफियांना तुम्ही हात वगैरे लावलाय का, काही प्लॅनिंग केलं? मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्योर म्हणतो. चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई केली जाईल. किती महिने राहण्याचा प्लॅन करून तुम्ही ठेवले? सॉरी? इतरांना विचारतात. सॉरी, किती महिने राहण्याचा प्लॅन करून केला? आय थिंक प्रेस कॉन्फरन्सच्या बाहेरचे विषय आहेत हे आता.